सीपी मुंबई पोलीस भरती 2026 महाराष्ट्र नुकताच या ठिकाणी सीपी मुंबईत ग्राउंड झालेला आहे। मुलांचं पण ग्राउंड झालं, मुलींचं पण ग्राउंड झालं। शिपाईचं आणि कारागृह, मुलींचं जे ग्राउंड होतं ते नायगावमध्ये होतं आणि मुलांचं जे ग्राउंड होतं मरोळमध्ये या ठिकाणी झालेलं आहे। शिपाईचं पण ग्राउंड झालं आणि कारागृहाचं पण ग्राउंड झालं। आता या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर सीपी मुंबईचा या ठिकाणी मुलांचा ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे, शिपाईचा आणि त्याचबरोबर मुलींचा ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे आणि त्याचबरोबर कारागृहाचा ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे मुलांचा आणि मुलींचा आणि कॅटेगरी वाइज कास्ट नुसार मी तुम्हाला या ठिकाणी कडाप सांगणार आहे। SC ST VJA NTB NTC NTD OBC SCBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा कडाप कितीपर्यंत लागणार आहे, पेपर कधीपर्यंत होणार आहे, कडाप जास्त जाणार आहे की कमी जाणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि त्याचबरोबर पेपर कोणकोणत्या तारखेपर्यंत या ठिकाणी येण्याची दाट शक्यता आहे आणि कडाप कधीपर्यंत लागणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबईला मरोळ या ठिकाणी मुलांचा ग्राउंड झाला आणि नायगावमध्ये मुलींचं ग्राउंड झालं, शिपाई आणि कारागृह। तर या ठिकाणी जर पाहिलं तर मुंबईमध्ये मुलांना कमी मार्क पडत आहे, जसं गावाकडे म्हणा शहराकडे तो ग्राउंड विद्यार्थ्यांचा जे विद्यार्थी 42 मारत आहे इथं 32 झालं 30 झालं अशा प्रकारे मुलं या ठिकाणी ग्राउंड मारत आहे। म्हणजे सीपी मुंबईला सरासरी जे विद्यार्थी मित्रांनो कमी मार्क त्या ठिकाणी पडत आहे। त्याच्या मागचं जे कारण आहे तर ते पहिली गोष्ट सेन्सरमध्ये प्रॉब्लेम आहे, कारण की भरपूर विद्यार्थी सांगत आहे की 100 मीटरमध्ये सेन्सरमध्ये प्रॉब्लेम आहे। जो आम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला तिथं आम्हाला 10 मार्क 100 मीटरमध्ये पडले, पण या ठिकाणी 4 आणि 6 मार्क आम्हाला इथं पडत आहे सीपी मुंबईला। असे विद्यार्थ्यांनी मला भरपूर सांगितलं आणि मी सुद्धा डोळ्यानं त्या ठिकाणी आजमावलेला आहे। दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जास्त मार्क पडले 100 मीटरमध्ये आणि इथं जे कमी मार्क त्या ठिकाणी पडलेले आहे सीपी मुंबईला। आणि त्याचबरोबर आपलं जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी प्रवास सुद्धा भरपूर विद्यार्थी जे आहे म्हणजे 800 किलोमीटर 900 किलोमीटर एवढ्या दुरून मुलं त्या ठिकाणी आलेलं आहे, मुलं म्हणा किंवा मुली म्हणा, ठीक आहे दोन्ही पण सारखेच। तर दुरून आपण जातो त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो थकलं बाकलं त्या ठिकाणी राहतो आणि त्याचबरोबर सकाळी ते ग्राउंडच्या अंदर घेते आणि त्याचबरोबर सकाळी आपल्या शरीरामध्ये जे अन्नदाता तुकडा पण राहत नाही, एक लक्षात ठेवा। तर तेवढं काही आपल्या शरीरामध्ये एनर्जी राहत नाही, तर तेवढं काही ग्राउंडचा परफॉर्मन्स आपला त्या ठिकाणी जसा पाहिजे तसा बसत नाही आणि तिथं वातावरण सुद्धा वेगळंच आहे, दमट वातावरण आहे सीपी मुंबई। तर हे काही कारण या ठिकाणी आहे कमी मार्क पडण्याचे। बाकीच्या जिल्ह्यामध्ये पहा मुलांना चांगले मार्क पडलेले आहे, पण सीपी मुंबईला 30 झालं 28 झालं 32 झालं 34 36 ह्या रेशोमध्येच मुलांना मार्क पडलेले आहे, मुलींना आणि मुलांना पण, ठीक आहे। तर आता सीपी मुंबईचा शिपाईचा कडाप किती जाणार आहे, त्यानंतर कारागृहाचा कडाप सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। सर्वात अगोदर शिपाईचा सांगतो, तर सीपी मुंबईचा जो कडाप या ठिकाणी जाणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिले मी या ठिकाणी मुलींचा कडाप तुम्हाला सांगतो, त्यानंतर मुलांचा कडाप सांगणार। ह्या शिपाईचा कडाप आहे, ठीक आहे मुंबईचा। तर SC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर जवळपास 26 ते 30 च्या दरम्यान कडाप जाणार आहे। ST कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 28 ते 32 च्या दरम्यान कडाप जाणार आहे। VJ कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर जवळपास 31 ते 33 च्या दरम्यान कडाप जाणार आहे VJ कॅटेगरीच्या महिला उमेदवार होता। त्याचबरोबर NTB कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 30 ते 32 च्या दरम्यान कडाप जाणार आहे। NTC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर जवळपास या ठिकाणी 31 ते 33 च्या दरम्यान कडाप जाणार आहे। NTD कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 32 ते 34 च्या दरम्यान कडाप जाणार आहे आणि OBC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 28 ते 30 च्या दरम्यान कडाप या ठिकाणी जाणार आहे आणि SCBC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 30 ते 32 च्या प्लस या ठिकाणी कडाप जाणार आहे आणि EWS कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 25 ते 26 च्या दरम्यान या ठिकाणी कडाप जाणार आहे आणि ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 34 ते 35 च्या दरम्यान कडाप जाणार आहे शिपाईचा, ठीक आहे। आता मुलांचा कडाप किती जाणार आहे शिपाईचा ते तुम्हाला सांगून देतो। तर बा SC कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर जवळपास 30 ते 34 च्या दरम्यान कडाप
कडाप सहसा जाणार आहे, एवढाच कमी या ठिकाणी कडाप जाणार आहे। मागील वर्षी पण जास्त कडाप गेलेला नव्हता, एक लक्षात ठेवा। तर मागील वर्षीपेक्षा यावर्षी मुलांना कमी मार्क पडलेले आहे, तर यावर्षी तो ग्राउंडचा कडाप हा खूप कमी या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर बा एससी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा जो कडाप आहे शिपाईचा जवळपास या ठिकाणी 30 ते 34च्या दरम्यान कडाप जाणार आहे। 28 वाल्यांनी आशा सोडायची नाही। त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 28 ते 32च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। विजय कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर जवळपास या ठिकाणी 34 ते 36च्या दरम्यान कडाप जाणार आहे। एनटीबी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 34 ते 36च्या दरम्यान कडाप जाणार आहे। एनटीसी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल तर 34 ते 36च्या दरम्यान कडाप जाणार आहे। एनटीडी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 34 ते 36च्या दरम्यान कडाप जाणार आहे। आणि ओबीसी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 32 ते 36च्या दरम्यान कडाप या ठिकाणी जाणार आहे पुरुष उमेदवारांचा। आणि एससीबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर जवळपास 36 ते 38च्या दरम्यान कडाप जाणार आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर जवळपास 26 ते 28च्या दरम्यान कडाप जाणार आहे। आणि ओपन कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 37 ते 39च्या दरम्यान कडाप जाणार आहे। एवढा काही सेफ झोन या ठिकाणी आहे, एवढं काही कडाप जाण्याची दाट शक्यता आहे। आता कारागृह ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे सीपी मुंबईचा, कारण की सीपी मुंबईमध्ये कारागृह मुलांचा ग्राउंड मरोळमध्ये झाला आणि मुलींचं जे ग्राउंड आहे नायगावमध्ये झालेलं आहे। तर आता सर्वात अगोदर मी तुम्हाला कारागृहाचा सांगून देतो, महिला उमेदवारांचा पहिले कडाप सांगतो, त्यानंतर पुरुष उमेदवारांचा सांगणार आहे। आता कारागृहामध्ये एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 30 पर्यंत कडाप जाणार आहे कारागृहाचा। आणि त्याचबरोबर एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 32 ते 30च्या दरम्यान कडाप या ठिकाणी जाणार आहे। आणि विजय कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 33 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। आणि एनटीबी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 32 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। एनटीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 33 पर्यंत कडाप जाणार आहे। एनटीडी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 34 पर्यंत कडाप जाणार आहे। ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 30 ते 32च्या दरम्यान कडाप जाणार आहे। आणि त्याचबरोबर एससीबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 32 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 26 पर्यंत कडाप जाणार आहे। आणि ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 35 पर्यंत कडाप जाणार आहे। आणि त्याचबरोबर आता मुलांचा कडाप किती जाणार आहे कारागृहाचा, कारण की मुलांचा मरोळ या ठिकाणी कारागृह ग्राउंड झाला आहे। एससी कॅटेगरीचा जो कडाप आहे पुरुष उमेदवारांचा 34 पर्यंत कडाप आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। एससी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 34 पर्यंत कडाप जाणार आहे। एसटी कॅटेगरीचा जो कडाप आहे हा सुद्धा 32 ते 34च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर जे विजय कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 36 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। एनटीबी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 36 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। एनटीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 36 पर्यंत कडाप जाणार आहे। एनटीडी कॅटेगरीचे असाल तर 36 पर्यंत कडाप जाणार आहे। आणि ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 36 पर्यंत कडाप जाणार आहे। एससीबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 38 पर्यंत कडाप जाणार आहे। आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास 26 ते 28च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। आणि ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 37 ते 39च्या दरम्यान कडाप या ठिकाणी जाणार आहे। तर एवढा काही कडाप जे कारागृहाचा या ठिकाणी जाणार आहे पुरुष उमेदवारांचा। ठीक आहे, आता या ठिकाणी कडाप कधीपर्यंत लागणार आहे भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट होता। पहा सध्याच्या कंडिशनला ग्राउंड झालेला आहे 17 मार्चपर्यंत, ज्यांचं शेवटलं ग्राउंड होतं शिपाई आणि कारागृहाचं ते झालेलं आहे। ठीक आहे, 17 मार्चपर्यंत आता जो कडाप आहे तर त्यांना कडाप लावण्यासाठी जवळपास 10 किंवा 15 दिवसाचा टाईम त्यांना लागतो, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, 10 किंवा 15 दिवस त्यांना लागणार आहे, म्हणजे तुम्ही धरून चला या ठिकाणी मार्च एंडिंगपर्यंत या ठिकाणी सीपी मुंबईचा कडाप येणार आहे। आणि त्याचबरोबर पेपर जो आपला असणार आहे तर हा 12 एप्रिलपर्यंत ते संभाव्य तारीख सांगितलं जात आहे, म्हणजे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये पेपर होण्याची दाट शक्यता आहे। ठीक आहे, तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठीच थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय